नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. प्रितेश रॉक्स कोल्हापूर या चॅनेलवर आपले स्वागत आहे. आज तुमच्यासाठी एक नवीन स्टोरी घेऊन आलो आहे. आजची स्टोरी कार्तिक नावाच्या एका 23 वर्षीय तरुणाची आहे. कार्तिक कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये राहत होता. त्याने ग्रॅज्युएशन कंप्लीट केले होते. तो नोकरीच्या शोधात पुण्याला गेला होता. तो वेगवेगळ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देण्यासाठी जात होता, पण त्याला कुठेच चांगला जॉब मिळत नव्हता. त्याने मित्रांना सांगितलं होतं. इंटरनेटवर देखील नेहमी सर्च करत असायचा, पण चांगला जॉब मात्र कुठेच मिळत नव्हता. आणि जर का एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये पास झाला, त्याला सॅलरी चांगली नसायची, पण घरभाडं आणि इतर खर्च भागवण्यासाठी तो एका कंपनीमध्ये कामाला लागला होता. पण पगार मात्र खूपच कमी होता. तो थोडा डिप्रेशनमध्ये गेला, कारण आपल्या घरातल्यांनी खूप कष्ट करून आपल्याला शिकवलं, शिक्षणासाठी पैसे घातले आणि आपण मात्र बेरोजगार बनून फिरत आहोत. जी नोकरी आहे ती खूपच कमी पगारात आहे, त्यात स्वतःचा खर्च देखील भागत नाही. तो नाईलाजाने त्या एका कंपनीमध्ये जॉबला जायचा. तिथून दुसऱ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देण्यासाठी जायचा. तो रात्री उशिरा घरी यायचा, जेवण बनवायचा, जेवायचा आणि गार्डनमध्ये फिरण्यासाठी जायचा. घराजवळच एक गार्डन होतं. तो रोज तिथे जायचा, बसायचा आणि विचार करायचा, आपल्याला कुठे चांगला जॉब मिळेल. तिथूनच घरच्यांना फोन लावायचा, 5-10 मिनटं बोलायचा आणि पुन्हा घरी यायचा, येऊन झोपी जायचा. एक दिवस काय होतं, की कार्तिकच्या घरच्यांना कार्तिकचा फोन आलेला नसतो, जो की एक दिवसही न चुकता येतो. त्याच्या घरच्यांना वाटतं मोबाईल बंद झाला असेल, स्विच ऑफ झाला असेल. ते दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रयत्न करतात, पण दुसऱ्या दिवशी पण मात्र फोन लागत नाही. असेच 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस होतात, पण कार्तिकचा फोन मात्र लागत नाही. कार्तिकचे बाबा पुण्याला त्याच्या घरी गेलेले असतात. ते त्याच्या घराजवळच उभे असतात. बाहेरून दार ठोठावतात. 5 मिनटं, 10 मिनटं होतात, पण कोणीच दार उघडत नाहीत. 10 मिनिटांनी दार उघडलं जातं. दार उघडल्यावर कार्तिकच्या बाबांच्या पायाखालची जमीन सरकते, कारण की कार्तिकने दार उघडलेलं असतं. तो खूप विचित्र दिसत असतो. म्हणजे खूप दाढी वाढवली आहे, केस अशी विस्कटले आहेत, डोळे असं आत गेले आहेत, जाऊन किती दिवस त्याने आंघोळच केली नाही. कार्तिक त्याच्या बाबांना घरामध्ये घेतो, एका चेअरवर बसवतो आणि थोड्याच वेळात कार्तिकच्या बाबांना कसं तरी होऊ लागतं. म्हणजे आपल्याला खूप घाबरल्यावर जसं होतं, तसं त्याच्या बाबांना होऊ लागलं. कार्तिकच्या बाबांनी असं काय पाहिलं, कार्तिकची अवस्था कशी झाली, ही गोष्ट तुम्हाला मी काही दिवस मागे घेऊन सांगतो. काय झालं होतं, एक दिवस कार्तिक आवरून ऑफिसला गेला होता आणि तिथूनच एक थोडं लांब इंटरव्ह्यू देण्यासाठी गेला होता. त्याला यायला थोडा वेळ झाला. नॉर्मली तो 10ला येतो, पण आज 12ला आला होता. येऊन जेवण बनवलं, जेवला आणि गार्डनमध्ये फिरायला गेला. तो गार्डनमध्ये बसला होता. तेवढ्यात एका झाडामागून कोणत्या तरी मुलीचा रडण्याचा आवाज येऊ लागला. त्याने तिथे जाऊन पाहिलं तर एक मुलगी तिथे रडत बसली होती. कार्तिकने तिला विचारलं, काय झालं, तू कोण आहेस? त्या मुलीने उत्तर काहीच दिले नाही, फक्त काही नाही म्हणून मान डोलावली. कार्तिकने तिला विचारलं, तुझं घर कुठे आहे, मी तुला सोडतो. ती ओरडून बोलली, माझा जीव गेला तरी चालेल, पण त्या घरात मी पुन्हा जाणार नाही. कार्तिकला वाटलं हिच्या घरच्यांशी हिचं भांडण झालं आणि ही रागात आहे. तो बोलला, काहीच हरकत नाही, इथून थोडं पुढे माझं घर आहे, आपण तिथे जाऊ. ती मुलगी काहीच बोलली नाही, फक्त मान डोलावली आणि कार्तिक आणि ती मुलगी कार्तिकच्या घरी आली. घरी आल्यानंतर कार्तिकने तिला प्यायला पाणी दिले आणि म्हणला, इतका वेळ झाला आणि मी तुला साधं तुझं नाव विचारलं नाही, काय नाव आहे तुझं? ती मुलगी बोलली, माझं नाव दिव्या आहे. ती बोलली, मला वॉशरूमला जायचं आहे, तुमच्या वॉशरूममध्ये जाऊ शकते का? कार्तिक बोलला, हो. आणि त्याने तिला त्याचं वॉशरूम दाखवलं. ती वॉशरूमला गेली. 10 मिनटं झाली, 20 मिनटं झाली, तरी देखील दिव्या वॉशरूमच्या बाहेर आली नाही. अर्धा तास झाला, तरी देखील दिव्या वॉशरूमच्या बाहेर आली नाही. शेवटी 1 तासाने कार्तिकने वॉशरूमचं दार ठोठावलं. दिव्या, पण आवाज आतमधून काहीच आला नाही. काही वेळाने कार्तिकने
वॉशरूमचं दार उघडण्याचा प्रयत्न केला तर दार उघडलं आणि आतमध्ये मात्र दिव्या नव्हती. कार्तिक खूपच घाबरला. त्याला काहीच समजेना ते भूत होतं की आपल्याला भास झाला, काहीच समजेना. तो घाबरला होता. मग थोड्या वेळाने कार्तिक झोपायला गेला. झोपला. सुमारे 4-5च्या दरम्यान कार्तिकला जाग आली. त्याला तहान लागली होती. तो किचनमध्ये गेला पाणी प्यायला आणि पुन्हा झोपण्यासाठी बेडरूममध्ये आला. तेव्हा त्याने पाहिलं की दिव्या त्याच्या बेडवर झोपली होती. तो खूपच घाबरला. त्याला काहीच समजेना हे भूत आहे की आपल्याला भास होता. तो घाबरून किचनमध्ये गेला. किचनचं दार बंद केलं आणि सकाळी सूर्य उगवस्तवर तो किचनमध्येच होता. सूर्य उगवल्यानंतर किचनच्या बाहेर आला. तिथे कोणीच नव्हतं. आणि मग काय झालं काय माहीत नाही. कार्तिकचं घराबाहेर येणं जाणं बंद झालं. फोन कुणाला लावणं घेणं देखील बंद झालं. असेच 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, 8 दिवस देखील गेले. आणि 10 दिवसांनी कार्तिकचे बाबा त्याच्या घरी आले. ते खुर्चीवर बसले होते. त्यांनी किचनमध्ये पाहिलं. एक मुलगी उभा होती आणि तिची शॅडो मात्र दिसत नव्हती. ते खूपच घाबरले. त्यांना काहीच समजत नव्हतं ही मुलगी कोण आहे, आपल्या मुलाची अवस्था अशी कशाने झाली आहे. शेवटी कार्तिकचे बाबा कार्तिकला गावी घेऊन गेले. गावी देखील मात्र कार्तिकची अवस्था तशीच होती. त्यांनी एका मांत्रिकाला बोलवले. त्यांनी त्या मांत्रिकाला घडलेली सर्व घटना सांगितली. मांत्रिकाने कसली तरी पूजा केली आणि मग कार्तिक हळूहळू बरा होऊ लागला. तो काहीच दिवसात पूर्णपणे बरा झाला. मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.